फायनान्स सक्सेसचा मंत्र्या काय आहे तुमच्याकडे? लोक काय करतात माहितीये, मार्केटला टाइम करायला बघतात. त्यापेक्षा मी म्हणते टाइम इन द मार्केट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्युच्युअल फंड का? हा प्रत्येक सॅलरीड माणसाचा प्रश्न आहे. मी एफडी करतोय किंवा मी रिकरिंग डिपॉझिट करतोय, मग म्युच्युअल फंड का बुवा? किती लोकांचे आता मार्केट जेव्हा सप्टेंबर पासून खाली गेलंय, किती लोकांचे पैसे, म्हणजे तुला खोटा वाटेल आकडा, 93% लोकांनी लॉस केलेत F&O आणि ट्रेडिंग मध्ये. आपल्या पगारातनं 5 ते 10% असा रिस्क घ्यायला काही हरकत नाहीये. पण बाकीचे जे पैसे वाढवायचेत ना, ते असे SIP माध्यमातनं, जिथे आपल्याला स्टेबल रिटर्न्स आणि एक चांगला पोर्टफोलिओ बनू शकतो, अशाच पैशांमध्ये गुंतवणूक करावी. मार्केट जेव्हा वरती जातात ना, तेव्हा आपण प्रॉफिट बुकिंग घेतलं पाहिजे, आणि मार्केट जेव्हा खालती जातात तेव्हा आपण ग्रीडी होऊन पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे. म्युच्युअल फंड शून्य होत नाही का? 25,000ची SIP सुरू कर, 12-14% पण रिटर्न्स मिळाले, नेक्स्ट 12 वर्षात तुझे पहिले कोटी होतील. जेव्हा आपण विचार करतो की बिझनेस सुरू करायचा आहे, तर दर महिन्याला एक पैसे बाजूला काढा. 15-20 हजार जे काही जमतात त्यांनी 15-20 लाखाचं आपलं भांडवल तयार होईल, आणि एक 5-1 लाखाचं तरी इमर्जन्सी फंड्स तयार करा. ते जेव्हा आपला बिझनेस सुरू होईल ते आपल्याला मदत करेल. मला जर SIP करायची तर सगळी एकाच फंड मध्ये गुंतू की सगळं वेगवेगळ्या फंड मध्ये गुंतू, आणि त्याचे काय इम्पॅक्ट होतात पैसे? सेबीच्या रेग्युलेशन्स मध्ये कोणाचे पैसे फ्रॉड होणं हे शक्यच नाहीये. गोल्ड आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तर इमोशनल रिस्क घेतोय. बायका कधी गोल्ड तोडून देत नाही. रिअल एस्टेट घेतोय तर लिक्विडिटी रिस्क घेतोय. तसंच म्युच्युअल फंड मध्ये व्होलॅटिलिटी रिस्क असते, म्हणजे पैसे 100चे 95 सुद्धा होऊ शकतात. लोक असं म्हणतात की श्रीमंत फक्त श्रीमंत होणार आणि गरीब गरीबच राहणार. माझ्या मते असं नाहीये. श्रीमंत माइंडसेट असलं पाहिजे.